ये पहिलं चालायचं 5 वर्ष अगोदर. नियमावली मंडळांनी बनवलेले आहे, त्याच नियमानुसार तुम्ही चालला पाहिजे. आजचा पहिला सामना घोडबंदर वर्सेस श्रीकृष्ण कोलसेद. जबरदस्त सामना चुरशी झाला. झेल पडल्यानंतर अलंकारने जबरदस्त षटकार ठोकले आणि सामन्याला एका हाताने विजय मिळवून दिला. दुसरा सामना सुरू आहे, पेनकरपाडा वर्सेस मीरा. आणि तिसरा सामना यजमान संघ आयोजक संघ ओळा संघाच्या वतीने या स्पर्धेचं नियोजन सुंदर रीतीने केलेलं आहे. कालपासून आजचा दिवस सुंदर ट्रॉफ्या देखील आहेत. कालच्या दिवसापासून आतापर्यंत बरेच जणांनी या स्पर्धेला हजेरी लावलेली आहे. आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे कांदरपाडा. जो कांदरपाडा कोणाचा संघ आहे, आपले लाडके अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, भावदेवी कांदरपाडा यांचा संघ आहे. आणि चौथा सामना नवगर वर्सेस बालकुम. ओपनर बॅटर शशिकांत वर्तक आणि प्रशांत वर्तक सलमई बॅटर्स उतरलेले आहेत. आणि नक्कीच पहिला गोलंदाज परिमल, मीरा हॉलचे मालक परिमल. सुरेख चेंडू, सुरेख फटका. किती धावांचा फटका असेल हा? चेंडू निघून जातोय की थांबतोय? चेंडू थांबतोय. विशू चेंडू अडवतोय आणि नक्कीच या चेंडूवरती फक्त आणि फक्त या 2 धावा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन पेनकरपाडा वर्सेस मीरा. मास्टर सामना सुरू असताना दुसरा सामना बघतो आपण. जया CNG आपण बघतोय, टी-शर्टच्या मागे नाव आहे रमाकांतजी भोईर. पुलटा चेंडू आहे, मात्र या फटका एकच धाव मिळेल. चेंडू जर मागे जर गेला तर एकच धाव असेल आणि चेंडू जर लागून आला तर धावून काढायचं आहे. लक्षात घ्या. चेंडू जर मागे जर गेला एक धाव डिक्लेअर. चेंडू जर पडद्याला लागून आतमध्ये आला तर धावून काढायचं आहे. आणि सर्वांना विनंती करतो, धावताना काळजी घ्या मित्रांनो. 40+ सामने सुरू असताना काल नारंगीच्या खेळाडूला दुखापत झालेली आहे, हात फ्रॅक्चर देखील झालेला आहे. आणि काल 2 ते 3 खेळाडू देखील पडलेले आहेत. संतोष कोळे देखील पडला होता. चांगला चेंडू, चांगला आहे, त्याने मान सन्मान चेंडू दिलेला आहे. नक्कीच ते क्षेत्ररक्षक आहे. धाव संख्या 4. विनोद चेंडू अडवतोय. फुलटॉस चेंडू आहे, मात्र अगदी चेंडू खाली राजा आहेत आणि राजाकडून चूक घडते. झेल सुटतोय आणि या फटक्यावरती बघता बघता 2 बॅटर या 2 धावा पूर्ण करतात. नक्कीच सासऱ्याचा जावयाने कॅच सोडलेला आहे. एक त्यांना मान दिलेला आहे. मोठ्या व्यक्तींना मान दिलंच पाहिजे. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगल्या त्यांनी खेळून काढलेला बघायचं आहे. तिथे चांगली फिल्डिंग, थोडीशी खराब फिल्डिंग होताना दिसते. चेंडू सापडत नाही, मात्र कोण हारतं कोण जिंकतं मात्र थोडे कमी पडतात. शशिकांत वर्तक कॅप्टन बाद झालेल्या धावच्या रूपाने पहिल्या गडी बाद होतोय साई दत्त पेनकरपाडा संघाचा शशिकांत वर्तक. अगदी कोळी डीजे मार्फत आपलं गाणी ऐकला भेटतात. आणि नक्कीच डिका स्पोर्ट्स आपण लाईव्हच्या माध्यमातून सगळं प्रेक्षकांचं देखील
स्वागत आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक मोठा खेळाडू मनोज पाटील, एक मोठा व्यक्ती जशी त्याची बोर्ड आहे तशी तशी मोठी मोठी फटकेबाजी देखील तो खेळतो. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, पुन्हा राजा घरत आहेत आणि आता चूक घडणार नाही, आता सोडणार नाही. आत्ता सुंदर अप्रतिम झेल टिपतो राजा घरत आणि नक्कीच प्रशांत घरता देखील परतावं लागतं. आता सासऱ्याचा झेल त्याने घेतलेला आहे, जावायचा झेल घेतला बघा. सुंदर सुंदर अप्रतिम झेल. मग मग चूक घडली होती, ते चूक घडणार नाही. तर संध्याकाळी ठीक 4 वाजता आपले आगरी गायक जगदीशजी पाटील यांचं इथे आगमन होणार आहे आणि नक्कीच तो कार्यक्रमासाठी सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे. जे संघ, जे पाहुणे, जे प्रेक्षक, त्यांना देखील इथे हजेरी लावायची आहे आणि हा कार्यक्रमाचा देखील आनंद घ्यायचा आहे. नक्कीच पहिला जो सामना झाला होता घोडबंदर वर्सेस कोलशेत आणि त्याच्यामध्ये एक राहिला तो सामनावर पुरस्कार तो ठरतोय अलंकार तरे. प्लीज पुढे अलंकार तरे. चला दोन्ही टीम कॅप्टन मॅचच्या दिशेने देखील आपण वळतोय. फुलटॉस चेंडू ऑन द राईट चेंडूला खेळलं गेलं. राजा चेंडूला फील्ड करतोय. एक धाव इथे मिळणार आहे. कोलशेत टीम कॅप्टन मोहन घरत आहेतच टॉस बॉक्स जवळ आणि घोडबंदर टीम कॅप्टन विक्रम घरत आपण देखील यायचं आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अलंकार तरे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपला सन्मान राहिला आहे कारण मॅच आपण लवकर स्टार्ट केली होती, त्याच्यामुळे तो सन्मान करायचा आपला राहून गेला होता. तर विक्रम आणि मॅन ऑफ द मॅच अलंकार तरे. धन्यवाद. नक्कीच पहिला चेंडू डी झोनमध्ये जास्त धाव मिळणार नाही, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. नक्कीच धावाचा जो टार्गेट सेट करून उतरलेले आहेत साई दत्त पेनकरपाडा, नक्कीच 50च्या पलीकडे. तर मात्र ही जोडी आहे ना, गणेश आणि मनोज, हीच मोठी जोडी आहे. मात्र मागच्या स्पर्धेमध्ये धावसंख्या 9, गडी बाद 2. अलंकार तरे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लवकर. आपले मान्यवर थांबलेले आहेत आणि विक्रम घरत टिक करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. या चेंडूला गणेश आहेत त्या ठिकाणी. बघा, नाणेफेक जिंकून हेमो सगळ्यात आधी पेनकरपाडा संघानं फलंदाजी स्वीकारली. चर्चा झाली कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यावेळेस शशिकांत वर्तकनं की आम्हाला एक मोठा धाव फलक 50च्या पलीकडे आम्हाला जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही मिरा मास्टर टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करतोय. क्या बात आहे, अगदी गुडघ्याला त्या खेळपट्टीवर टेकवलं आणि काय स्लॉक केलाय, अप्रतिम हा षटकार. येते गणेश शिंगे, जयवंत शिंगे आणि विलास पाटील. मी नेहमीच म्हणतोय कासार वडवली ए, शेंडोबा पोटी प्लस कासार वडवली ए ची ही तिकडी आहे, ही त्रिमूर्ती आहे. म्हणजे आपण म्हणतोय ब्रह्मा विष्णू महेश अशी ही कासार वडवली ए, शेंडोबा कासार वडवली ए ची ही तिकडी त्रिमूर्ती म्हणजेच गणेश शिंगे, जयवंत शिंगे आणि विलास पाटील. ज्याप्रमाणे ओळा स्पोर्ट्स ओळाजवळ विश्वास मुकादम आहे जो संपूर्ण स्पर्धा हँडल करतोय, तशाच प्रकारे शेंडोबा पोटी प्लस कासार वडवलीमध्ये विलास पाटील आहे. त्यानंतर मॅचच्या दिशेने आपण येणारच आहोत. हेमो गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुरेंद्र म्हात्रे स्ट्राईक एंडला मनोज पाटील. डेड ऑन स्पॉटचा बॉल, यावेळेस घेतले विकेट. जरी तू षटकार मारलास तरी माझ्यामध्ये धमक आहे तुला डग आउटचा रस्ता दाखवण्याचा. काय विकेट घेतले आहे, अगदी पायचीच्या स्वरूपात मिस्टर सुरेंद्र म्हात्रे यांना बाद केलाय मनोज पाटील यांना. आउट.
जे पाटील साहेब गणेश शिंगे जयवंत शिंगे यांच्या शुभ हस्ते विक्रम घरात टीम कॅप्टन घोडबंदर. वेलकम विक्रम, तुझं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आणि नक्कीच पहिला सामना आपण जिंकलायत त्याबद्दल आपल्या शुभेच्छा असतील. त्यानंतर वळूया आपण मॅन ऑफ द मॅच. बघा सातत्यपूर्वक या मैदानावर जवळपास अनेक वर्षापासून हा खेळाडू खेळतोय. डेब्यू मॅच म्हणजेच म्हणायचं गेलं तर याच मैदानातून 40+ क्रिकेटच्या करिअरची सुरुवात अलंकार तऱ्हेनं केली होती आणि त्या वेळेपासून तर आत्ताच्या वर्षापर्यंत म्हणजे सलग 10 वर्ष आपण म्हणू शकतोय या मैदानावर अलंकार तऱ्हेनं फक्त बॅटिंग धावांचा पाऊस पडलाय आणि या पहिल्या मॅचमध्ये देखील अलंकारच्या बॅटमधून त्या धावा पाहिल्या आपण. अभिनंदन घोडबंदर, अभिनंदन आलू आणि धन्यवाद शेंडोबा 40+ कासार वडवली. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स सैमप्रकाश पाटील. धन्यवाद. नक्कीच 11 चेंडू सामोरे जाऊन 38 धावा नाबाद अलंकार तारे यांच्या बँडमधून ते आलेले 4 षटकार झेल पडल्यानंतर जे अलंकार नावाचं वाजलं होतं ते पूर्ण कोलचे संघाला घेऊन उडालं असं म्हटलं हरकत नाही. क्रिकेटच्या माध्यमातून मनच बाद होतोय, हेमंत देतोय चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच स्वतः गोलंदाज आणि संधी आली होती बाद करण्याची, मात्र झेल सुटतोय. आतापर्यंत 2 झेल सुटले होते, 1 झेल पकडलेला आहे आणि नक्कीच काहीसा प्लॅनमध्ये जे जाळं लावलेलं आहे मीरा संघाने त्याच्यामध्ये 1 ते 2 मासे अडकलेले आहेत, मात्र जे मोठे मासे आहेत अजून सापडायचे बाकी आहेत. धावसंख्या 17, गडी बाद 3, पेनकरपाडा वर्सेस मीरा. थँक्यू शेंडोबा 40+ कासार वडवली, गणेशजी शिंगे साहेब, जयवंतजी शिंगे साहेब आणि विलासदादा पाटील तसेच अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सहकार्यदार राजेश दादा भोईर या सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ आपण आमच्या स्पर्धेसाठी दिलात. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण इथे आलात. आपलं सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅच टर्न होणार नो डाऊट, मात्र बघा सुरुवात दणक्यात करण्याचा प्रयत्न होता. मनोज पाटील एक षटकार आपण पाहिला, एमो आला होता आणि त्याच्यानंतर मात्र काय तो चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू, अगदी ब्लॉक हॉलचा चेंडू, यॉर्करचा मारा केला. ब्रह्मास्त्र मात्र आपल्या त्या गोलंदाजीतलं काढलं सुरेंद्र म्हात्रे यानं आणि ती महत्त्वपूर्ण विकेट मनोज पाटलांची प्राप्त केली. धावासंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 17 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते जवळपास 3रं. प्रीतम नंबर 3चा गोलंदाज प्रीतम येतोय. नक्की धावसंख्या लक्ष दिलं 17 धावा गडी बाद झालेल्या आहेत ते 3. नक्कीच हा चेंडू वेगळा टाकण्याचा प्रयत्न असेल, मात्र हा वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. गुणेश म्हात्रे पंच आहेत आणि हेमंत म्हात्रे आहेत आणि नक्कीच कालपासून आत्तापर्यंत चांगले स्पर्धा आपण नियोजन आयोजन बघितलेले, चांगले स्पर्धा देखील सामने देखील चांगले बघायला मिळायला कालपासून. आणि नक्कीच कालच्या दिवसामध्ये जेम्स बॉन्ड राई आज संघ अंतिम सामन्यात पोचलेला आहे, त्या संघाचे देखील अभिनंदन आणि नक्कीच अंतिम सामन्यासाठी त्यांना देखील शुभेच्छा असतीलच. जेम्स बॉन्ड राई, प्रशांत म्हात्रे, प्रफुल्ल पाटील, योगेश पाटील देखील चांगली बॅटिंग केली. बॉलर बॅक ड्राईव्ह केलं गेलं होतं आणि चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न प्रीतम यांचा होता त्या ठिकाणी. बघा एका बाजूने जर पाहायचं गेलं तर आपण एक प्रकारे जो माणस पेनकरपाडा मास्टर्स टीमचा आहे की 50शी गाठायची आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही खेळत आहात ना एमू, तर अशा प्रकारे तुम्ही खेळत राहिलात तर 50शी गाठणं थोडंसं अवघड जाईल तुम्हाला. नक्कीच मग अशी 45 धावावर अडवून ठेवलं होतं कोलशेत संघाला, तसंच पद्धतीने देखील अडवण्याचा प्रयत्न असेलच. मात्र धावा सुरू आहेत. मनोजचा एक षटकार आल्यानंतर थोडी धावसंख्या पुढे आली होती, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मनोज बाद झाला. जर मनोज अजूनपर्यंत क्रीजमध्ये असला असता तर आणखीन 1 ते 2 षटकार तुम्हाला बघायला मिळाले असते. देखील नो डाऊट गणेश देखील चांगला बॅटर आहे, हेमंत देखील चांगला बॅटर आहे. बॅटिंग करावी लागेल, 50च्या पलीकडे धावसंख्या न्यायला लागेल तुम्हाला. प्रीतम फसवा चेंडू होता, स्टेप आउट खेळले, चेंडू जास्त भरपूर लांब चेंडू जातोय. हा येतोय दमदार, बहारदार, वंडरफुल, ब्युटिफुल, हा येतोय षटकार. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय प्रीतम, फ्लाईट देण्याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवर केला जातोय आणि खरोखर मी म्हणेल हे गणेशनं अगदी ओळखलंय. लाईन त्याने लेंथ प्रीतम यांची ओळखलंय, थोडंसं पुढे आलाय आणि चांगला चेंडू मिडल केलाय
आणि पाठवून दिलं या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या त्या बाहेर 6 धावेसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी हुलकावणी दिली होती. शॉर्ट बॉल, हुकचा फटका आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, मात्र चेंडू जो डायव्हर्ट झाला आहे तो घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. वन डे असेल पंच म्हणतायत. एकरी धावेनं संघ पोहोचतोय पेनकरपडा मास्टर्स तो तब्बल 28 या धावसंख्येवर. नक्कीच चांगल्या रीतीने गोलंदाजी सुरू आहे, बॅटिंग देखील सुरू आहे. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत किती धावावर थांबतोय पेनकरपाडा संघ. पुन्हा एकदा स्टेपआउट झाले. त्याच ठिकाणी तसंच पद्धतीने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होते. सुरेंद्र चेंडू उचलेपर्यंत एकच धाव. फेकी मात्र व्यवस्थित देत नाही. चांगलं गॅदर करतात पल्लूभाई, मीरा हॉल आणि त्या CNG. धावसंख्या एक धाव संघ पुढे सरगत चाललेला आहे. मात्र आतापर्यंत 29 धावा 29 आणि 29 धावा करत असताना 3 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढे आले. मात्र हा फटका सक्सेसफुल ठरतोय. अगदी स्ट्रेट डाईव्ह पंचांच्या देखील वरून हा चेंडू जातोय आणि या मिळतील 6 धावा आणि 6 धावेने संघ सरकतोय 35 या धावेवरती. गाणं नक्कीच धावसंख्या झालेली ती 35 धावा फलकट झालेल्या आहेत. 18 धावांचा मार बसतोय. 18 धावा खर्च करतोय प्रीतम आपले संघ आणि जबरदस्त 2 षटकार गणेशच्या बॅटमधून बघितला आणि 1 षटकार हेमंतच्या बॅटमधून निघाला. आणि नक्कीच 6 चेंडूमध्ये 12 धावावर खेळत असं गणेश आणि 3 चेंडू 8 धावावर खेळत आहेत हेमंत. चांगली पार्टनरशिप होताना दिसते आणि चांगली धावसंख्या देखील आपल्या संघाला मिळवतात. हे 2 बॅटर आहेत. चंद्रकांत येतोय आणि नक्कीच चांगली कामगिरी त्या दमन स्पर्धेमध्ये चंद्रकांतने केली होती. बॅटिंग देखील चांगली केली होती. मात्र हे मैदान वेगळं आहे, आयोजक वेगळं आहे, स्पर्धा वेगळी आहे. चेंडू एकच चेंडू जाऊन बाहेर परत आला. पडद्याच्या त्यापर्यंत चेंडू पडला. आता एकच धाव डिक्लेअर आहे. चेंडू जर पडद्याला लागून आतमध्ये आला धावा धावून काढायचं लक्षात घ्या. दिलीप भाऊ व्हाईटचं कॅप्टन आहेत ओळा संघाचे. ब्लाइंड स्ट्रोक खेळले, थोडे पुढे सरसावले. मात्र चांगली कामगिरी पल्लू मार्फत नेहमीच करत असतात आणि नक्कीच हा सुरक्षित क्रीजमध्ये बॅटर आहे, सेफ बॅटर आहे. मात्र डॉट चेंडू होतोय. चंद्रकांत धावसंख्या 36. सुरेख चेंडू यॉर्कर चेंडू होता. बघा किती धावांचा फटका असेल. चेंडू उचलून थोडा उशीर होतोय. थोडीशी मिसफील्ड. मात्र या 2 धाव कंप्लीट झालेल्या आहेत आणि नक्कीच 3री धाव शूट झालेली आहे. बघायचं इथे हा नाणं सुरू आहे. नक्कीच इथे परतावा लागेल हेमंत त्यांना. नक्कीच धावच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय. 2 धाव झाल्या होत्या. मात्र 3री धाव घेण्याची काही गरज नसताना देखील हेमंत पुढे आले. मात्र कॉलबॅक करतोय गणेश थांब म्हणून आणि त्याच्यानं आणखीन एक गडी बाद होतो धावच्या रूपाने. गणेश हेमंतला परतावा लागेल. 38 या धावेवरती 4था गडी बाद होतोय. साई दत्त पेनकरपाडा वर्सेस मीरा आज सामना सुरू आहे. दीपक येतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या मार्फत नेहमीच आम्ही बघितलेली आहे. आता त्यांना मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. धावांची तितकीच गरज आहे आपल्या संघाला. सुंदर फटका असेल मात्र तितका सुंदर झेल प्रीतम घेतोय. आणखीन एक गडी बाद होतोय गणेशच्या रूपाने. नक्कीच एक मोठी विकेट, मोठी सफलता या ठिकाणी. डीजेला आपण ऐकूया.
जर तू नोटीस केलं तर साई दत्त पेनकरपाडा जी कोर कमिटी आहे, साई दत्त पेनकरपाडा मास्टर्सची, त्या कोर कमिटीनं नक्कीच खेळाडूनं खर्च केला आहे. खेळाडूवर मजबूत खर्च केला आहे. कारण बघा, एक न्यू जर्सी, ट्रॅक, त्यानंतर एक कॅप, आणि ते कॅपवर लोगो देखील आपल्या आगरी कोळी समाजाचा तो लोगो आहे. वेलकम नाना, आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 ड्रेस छापलेत, बरं आहे. म्हणजे मला 2 टी शर्ट आहेत, टेन्शन नाही मला. विशाल येतोय. दोन्ही बॅटर नवीन आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चांगला चेंडू गॅदर करतोय यष्टीरक्षक पल्लूबाई. आणि नक्कीच सुरेख गोलंदाज जबरदस्त चंद्रकांत आहे. नक्कीच मी मगाशी तुम्हाला आठवण करून दिली दमन स्पर्धेची, काय कामगिरी केली होती चंद्रकांतने. आणि नक्कीच तशीच कामगिरी या स्पर्धेत देखील करतोय. सुरेख अप्रतिम चेंडू, हा देखील चेंडू डॉट येतोय आणि तितकंच सुंदर अप्रतिम यष्टीरक्षक पल्लूबाई यांच्या मार्फत होते. आणि या षटकामध्ये कमबॅक करतोय मिरज संघ, असं म्हटलं हरकत नाही आहे. फक्त 3च धावा आणि 1 गडी बाद. धाव संख्या 38 थांबलेले आहे, 38. मात्र अंतिम शतक, 6 चेंडू आणि कमीत कमी धावा देणारा गोलंदाज कोण असेल? नक्कीच विशुतोरे देखील पुढे आलेले आहेत. कांदरपाडा मास्टर्स ऑन द वे असाल तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा, कारण जवळपास दुसऱ्या फेरीतील या पहिल्या इनिंगची आता समाप्ती होणार आहे. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. तर कांदरपाडा मास्टर्स आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर प्लीज आपण लवकरात लवकर या. नक्कीच बघा, एक जर एमा आपण विचार केला तर भरपूर लोकांच्या अपेक्षा होत्या, कारण खास या गावचे जावई आहेत रमाकांत भोईर साहेब, त्याच्यामुळे तिथे प्ले डाऊन होण्याची शक्यता दाट होती. बॅटची एज घेऊन अगदी एसटीच्या बाजूला चेंडू लँड झाला होता, पडला गेला होता. तर त्या संपूर्ण ओळा गावकऱ्यांची अशी इच्छा होती की आमच्या गावचे जावई रमाकांत भोईर साहेब गोलंदाजी करतील, आणि त्यांनी प्रत्येक विकेटसाठी त्यांच्यासाठी पारितोषिक देखील लावलं होतं. मात्र क्वचित, म्हणजे ज्यावेळेस कमी तिथे आम्ही म्हणतो ना, त्यावेळेस रमाकांत भोईर यांची तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळेल. नक्कीच. बरं, आपण आठवण करूया भाईंदर स्पर्धेची. मात्र राईसच्या अपोजिट त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, हे देखील विसरता कामा नाही. आणि नक्कीच शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त 4च धाव दिल्या होत्या आणि 3 धावेन संघ मिरज संघ जिंकला होता, हे देखील विसरता कामा नाही. माझं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, चुका या माणसाकडून घडत असतात. मात्र चुकीला माफ करणं देखील संघाचं काम असतं. एक संघाने धावे पुढे सरकत चालले आहेत. 2 चेंडू 2च धावा दिल्यात. विशू जबरदस्त गोलंदाजी करतो नेहमीप्रमाणे आपल्या संघासाठी. चांगला प्रयत्न सुरू आहेत, मारण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक धावा किती महत्त्वाचा असतील. मात्र डायरेक्ट हिट आणि ते गडी बाद. जबरदस्त धाव देखील कंप्लीट झाली असती, मात्र मध्येच थांबले खेळाडू. एक बॅटर, आणखीन एक बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमित. आणि नक्कीच गेले कित्येक स्पर्धेमध्ये एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्यांचं नाव आहे. त्याचं नाव अमित पाटील. आपण अमित शाह म्हणतो त्यांना प्रेमाने. मात्र भाईंदर स्पर्धा असो, नवगड स्पर्धेमध्ये काय त्यांनी उत्तंग चांगली दर्जाचं कामगिरी केली होती. आपली जबरदस्त गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी जोऱ्यावरती आपल्या या संघामध्ये कायम स्थान त्यांचं आहे. आता त्यांना बॅटिंग करावी लागेल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावून काढायचं आहे. बघायचं आहे ते बेल्स पडलेले आहेत. 2 धाव कंप्लीट झाले आहेत. बघायचं आहे ते 3री धाव देखील, 3 धावा देखील पूर्ण झाले आहेत. बघायचं आहे ते 4थी धाव होईल की नाही. मात्र 4थी धाव घेताना इथे गडी बाद झालेला आहे. अमित 4थी धाव घेताना बाद झालेले आहेत. मात्र 3 धावा, जिथे चेंडू डॉट होता तिकडे चेंडू एक्स्ट्रा लागल्यानंतर बेल्स पडलेले आहेत. आणखीन काही धावा आल्या. मात्र या धावा नक्कीच महत्त्वाच्या असतीलच. एक धावासाठी झगडावं लागतं
आणि एक चेंडूत एक धाव कधी कधी ती देखील होत नाही. मात्र एक धावेचं महत्त्व कधी तुम्हाला कळतं जेव्हा आपला संघ या स्पर्धेतून बाहेर जातो तेव्हा. धाव संख्या 43 धावा. सन्माननीय तुकारामजी भोईर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम नाना, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर नरेश पाटील आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष, आज त्यांच्या मंडळाची देखील स्पर्धा मुघरपाडा या ठिकाणी सुरू आहे आणि या मैदानातून खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटची सुरुवात नरेश दादांकडून झाली होती आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. नरेश पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. पौष मात्रा भाईंदरपाडा 40+ खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती करतोय की त्याने आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी यायचं. बघा, जावई मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आले आहेत, त्याच्यामुळे सासरेबुवांचे पायी काही घरामध्ये थारले नाहीत, ते थेट या आमच्या मंचाच्या दिशेने आलेत. धाव संख्या झाले 44 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि हा शेवटचा चेंडू किती मागात पडतोय हे नक्कीच मीरा संघाने जाणून घ्यायचं आहे. मात्र ही 6 धावा या अंतिम तुम्हाला चेस करताना दिसतीलच तुम्हाला नक्कीच. कांदरपाडा संघ, उत्तम ठाकूर, कांदरपाडा संघ काजूपाडापर्यंत पोहोचला आहे. थोडीशी ट्रॅफिक जाम आहे, थोड्याच वेळात तो संघ दाखल होईल या ठिकाणी. जर त्यामुळे तो संघ त्या ठिकाणी अडकलाय. कांदरपाडा मास्टर्स शुभ सन्मानाच्या दिशेने जाऊया. सन्माननीय तुकारामजी भोईर साहेब या ठिकाणी दाखल झालेत आपल्या जावयाचा खेळ पाहण्यासाठी आणि नक्कीच नाना, जावई तुमचे ओपनिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 100% उतरतील, यात काही शंका नाही आहे. तुकारामजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. ओळा स्पोर्ट्स ओहळा या कमिटीच्या वतीनं. कॅमेरा तुमच्या दिशेनेच आहे. हार्दिक स्वागत नाना आपलं. नाना, किती पैसे घेऊन आले जावई लावाला? जावयाची मॅच बघायला आले. पौष मात्रा 40+ खेळाडू त्या ठिकाणी बरेचसे आलेले आहेत. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश भोईर साहेब, नरेश पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. वेलकम दादा, तुम्ही ते आलात. बघा, आज मोघरपाडा या ठिकाणी आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाची स्पर्धा सुरू आहे. मात्र हे मैदान, ज्या मैदानातून 40+च्या करिअरची सुरुवात झाली होती, नक्कीच त्या मैदानाला विसरू शकत नाहीत आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच मी येणार आहे. कांदरपाडा थोडा ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, त्यांचा कॉल आला होता मला की आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत. काजूपाडापर्यंत पूर्ण चॉकअप झाले असं त्यांचं मत आहे. ते
हो, त्याच्यामुळे ते त्या काजूपाड्याच्या आसपास येऊन त्यांची गाडी थांबली आहे. आता आयोजक तुम्ही आहात, त्याच्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हाला घ्यावा लागेल. मी म्हटलं जर ही मॅच संपायच्या अगोदर कांदरपडा संघ जर इथे आला नाही तर दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो आणि घोडबंदर, कारण आपल्याला वेळ आज वाया घालवायचा नाही आहे. ग्रँड फिनाले मॅच आज आहे, त्याच्यामुळे तो वेळ आपल्याला वापरायचा आहे. त्याच्यामुळे तो एक पहिला हाफ आपण क्लिअर करणार आहोत. चला बॅटर येऊ द्या. मीरा मास्टर्स बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. घोडबंदर संघाची खासियत आहे, घोडबंदर संघाला तुम्ही कुठेही बोलवा, जी वेळ तुम्ही घोडबंदर संघाला दिली असेल उत्तम भाऊ, त्या वेळेवर घोडबंदर संघ नेहमीच तुम्हाला दिसेल. काल पहिल्या राऊंडला जुचंद्र न पोचतोय नारंगी संघ, कोळशेत संघ, आपल्या मंडळामध्ये असे बरेचसे संघ आहेत जी वेळ दिली असते ती वेळ पाळतात. भले आयोजकांची तयारी असो, उद्घाटन करण्यासाठी त्यांचा मान्यवर किती वाजता येणार आहे हे महत्त्वाचं नाही, आयोजकांनी जी वेळ दिली आहे त्या वेळेवर आम्हाला पोचायचं आहे हा निर्धार करणारे बरेचसे संघ आपल्या 40+ क्रिकेटमध्ये आहेत. ओवळा संघ देखील आहेत, नो डाऊट ते देखील त्या वेळेवर पोचत आहेत. त्याच्यामुळे घोडबंदर संघ जर तुमचे काही खेळाडू बाहेर गेले असतील तर थांबवून ठेवा, कदाचित तुम्हाला या मॅच नंतर तुम्हाला कंटिन्यू खेळावं लागणार आहे. मॅच ऑन. बघा मी म्हटलं की जावयांची बॅटिंग बघायला खास सासरेबुवा घरी थांबले नाही आहेत. मला जावयांची बॅटिंग टी व्हीवर बघायची नाही आहे, तर मला जावयांची बॅटिंग या मैदानाच्या आतमध्ये याची डोळा पाहायची आहेत. त्याच्यामुळे नक्कीच त्या इथे आलेले आहेत. तर रमाकांत मोरे साहेब तुमच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. या नगरीचे सन्माननीय माजी नगरसेवक सिद्धार्थजी ओवळेकर साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकार 500 रुपये असतील. कोण? पाटील. लेजेंडरी खेळाडू गणेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम गणेश नाना, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मॅच ऑन. स्ट्राईक एंडला आपण टीम कॅप्टन रमाकांत भोईर साहेब यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला विशू तरे, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रशांत वर्तक. पहिले षटकात त्यांच्यासाठी टार्गेट सेट केल्या समोर ते तब्बल 51 51 टू विन. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी झाला नाहीये. चेंडू अगदी पॅडला स्पर्श करून निघून जातोय एसटीच्या मागे. डिक्लेरेशन झोनमध्ये अकाउंट ओपन. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन मीरा मास्टर्स. एकेरी धावेनं मात्र मिराज संघानं आपलं खातं उघडलं. 51 धावांचा पाठला करतोय हा संघ. या मॅचच्याबद्दल माहिती द्यायची गेली डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या सोबत जे आमचे दर्शक जुडले आहेत त्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकला होता पेनकरपडा मास्टर्स या टीमनं. एका वेगळ्या रणनीतीनं आज पेनकरपडा संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नेहमीच शशिकांत वर्तक ज्यावेळेस नाणेफेक जिंकतात त्यावेळेस बऱ्याचदा आपण पाहिलं तर शतरक्षण हे पेनकरपडा संघानं स्वीकारले. मात्र या ओळ्याच्या मैदानावर एक वेगळी प्लॅनिंग या संघानं आखली आहे. टॉस जिंकून मीराच्या अगेन्स्ट बॅटिंग केली, 50 धावा फलकावर लावल्या. 51चं टार्गेट मीरा संघासमोर ठेवलं आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटला 2 चेंडूला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. फ्लाइंग स्लिप रिझनमध्ये चेंडूला शोधतायत शशिकांत वर्तक. 1 धाव या ठिकाणी देखील मिळणार आहे. 50 धावा म्हणजे जे टार्गेट शशिकांत वर्तक यानं म्हटलं होतं की आम्हाला कमीत कमी या 5 षटकांमध्ये मीरा मास्टर्सच्या अगेन्स्ट 50 धावा उभा राहायच्या आहेत आणि त्या 50 धावा पेनकरपडा संघानं उभा आल्या आहेत. 51चं टार्गेट आहे. आणखीन एक लेजेंडरी खेळाडू विष्णू मुकादम हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्याने आमच्या मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचं आहे. वेलकम विष्णू दादा या, कारण आपलं देखील क्रिकेट अगदी आम्ही जवळून पाहिलं आहे. त्यानंतर ललित ठाकूर यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. क्या बात आहे. इथे मोठा फटका खेळायचा होता, हवेत खेळला गेलाय. चुकी झाली होती फिल्डर कडून, थोडासा पुढे आला होता. त्यानंतर नक्कीच स्वतःला सावरलं. पहिला विकेट डाऊन. रमाकांत भोईर. षटकार खेचायचा होता. सासूरवाडीचं मैदान, एक छाप सोडायची होती या मैदानावर. तो प्रयत्न रमाकांत भोईर साहेबांचा या ठिकाणी होता, मात्र तो प्रयत्न फसला गेला.
झेलबादच्या स्वरूपात रमाकांत भोईर आउट. थँक्यू सद्गुरू साईनाथ महाराज की जय. एस कांदरपाडा संघ या ठिकाणी दाखल झाला. चला आपण टॉस करून घेऊया लगेचच. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. नंदकुमार पेडवेकर आल्या आल्या घणाघाती सुरुवात करण्याचा प्रयत्न. एक लॉफेट स्ट्रोक खेळला होता. एकच धाव मिळणार. नंदकुमार पेडवेकर. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मी रवी पाटीलचं नाव घेईल. सुरेंद्र म्हात्रे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर पम्याचा उल्लेख नक्कीच या ठिकाणी केला जाईल. धनेश्वर दादांचा उल्लेख या ठिकाणी केला जाईल. मीरा मास्टर्स खरोखर एक काळ गाजवणारा हा संघ आहे. लक्षात ठेवा आज त्यांचा एक महत्त्वाचा जवळपास एक नाही तर दोन खेळाडू आज त्यांच्यामध्ये नाही आहेत. दुर्दैवी काळाची झडप त्या दोन खेळाडूवर आली आणि नक्कीच ती एक बाजू कुठेतरी नक्कीच मीरा मास्टर्स संघाची कमी झाली त्या ठिकाणी असं म्हणू शकतो. एक ती कमतरता ती उणीव मीरा संघामध्ये अजूनही भासते मित्रांनो. कारण तो दबदबा होता. रविदादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर वन ऑफ द ग्रेट बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर. एक ती छाप त्यांनी सोडली होती आणि एक दबदबा अनेक संघांच्या मनामध्ये होता. कारण मीरा मास्टर्स संघाला जर पराभूत करायचं आहे तर आपल्याला रवी पाटलांची विकेट काढायची आहे. रवी पाटील आऊट मीरा आऊट हे चित्र अनेक संघांच्या मनामध्ये होतं आणि त्या विकेटच्या शोधात भरपूर संघ लागायचे. मात्र रविदादांना अगदी शेवटच्या त्या चेंडूपर्यंत उभं राहून देखील मीरा संघाला जिंकून दिले. धावत संख्या झाली ती 6. इनसाइड आउटचा फटका ऑफ साईडला. चेंडू थांबणार नाहीये. गॅप शोधला. गॅप निवडला. चेंडू फरार. 4 धावा चौकार. दहा धावा 50शी गाठायची आहे. 51 करायची आहे. त्याच्यामुळे जो रिक्वायर्ड रन रेट आहे जो 10 धावांचा पर ओव्हर तो रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करण्याचं काम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिंगल काढलं जाईल. अमित आहे एक नामवंत गोलंदाज पेंडकरपडा मास्टर्स. बघा काही झालं काय घडलं त्या ठिकाणी. दोन्ही विकेट महत्वाच्या आहेत. दोन्ही विकेट मीरा मास्टर्स संघासाठी महत्वाच्या आहेत. असं नाही की विशू हा बाद झाला तरी चालेल किंवा असं नाही की नंदकुमार पेडवेकर बाद झाला तरी चालेल. का हा प्रयत्न केला गेला कारण दोन्हीही खेळाडू नामवंत आहेत. दोन्ही खेळाडू ज्यावेळेस क्रीजमध्ये उभे असते तर या 50 धावा मीरा संघ आरामात पूर्ण करू शकला असं असं काही नाही आहे. मात्र म्हणतात ना अतिघाई संकटात नेई. ही घाई किती महागात पडू शकेल मीरा मास्टर्स टीमला. कारण जी घाई केली ती घाई खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर विशू तरे यांना नडली आहे. आणखीन एक मोठी विकेट म्हणायचं गेलं तर प्राइजलेस विकेट. विशू तरे बॅक टू द पॅव्हलियन आउट. ते प्रीतम बॅटर या मैदानाच्या आतमध्ये येतो खेळण्यासाठी. महत्त्वपूर्ण जोडी ही देखील आहे. चंद्रकांत सारखा खेळाडू अजूनही डगआउटमध्ये बसला आहे. लांब लचक मीरा मास्टर्स टीमची बॅटिंग ऑर्डर आहे. यात काही शंका नाही आहे. मात्र काय चांगला चेंडू टाकला गेला आहे. जर वेग आपण पाहिला तर नक्कीच मी म्हणेन हा जलद गती चेंडू होता. म्हणजेच इतकंच म्हणेल की सध्याच्या घडीला वंदे भारत ही जी एक्सप्रेस धावत आहे त्या वेगानं हा चेंडू टाकला होता अमितनं. फुल टॉस पुन्हा एकदा वेगानं बीट केलाय. जो फटका ऑन साईडला खेळायचा होता बॅटचा स्पर्श करून चेंडू मात्र ऑफ साईडला. स्वीपर पॉईंट डीपला चेंडूला फील्ड केला गेलं. 2 धावा इथे नक्कीच मिळतील.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. काही चुका घडल्या आहेत, त्या चुकांवर पांघरून घालायचं असेल तर या ठिकाणी नक्कीच अँकर रोल अदा करावा लागेल, उभं राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि एक चांगली इनिंग खेळावी लागेल मीरा टीमसाठी नंदकुमार पेडवेकर यांना. ऑन साइडला यावेळेस चेंडू मिडल झालाय, फटका फसलाय, मागे फिल्डर आहे बघा, दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. दोन्ही फिल्डर झेल खाली आले होते, मात्र झेल कोण पकडणार हा प्रश्नचिन्ह दोघांच्या मनामध्ये होता. त्यामुळे दोघांनी हात टाकला नाहीये आणि चेंडू गेला वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. झाले ती तब्बल 17 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. ऑन द राईट चेंडूला खेळलं गेलं, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर चेंडूला फील्ड करतोय, मात्र काय घडामोडी घडल्या गेल्या त्यासाठी मी म्हटलं होतं ना की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. एका साईडला आला होता मनोज पटेल, दुसऱ्या साईडला आला होता मला वाटते विशाल आला होता झेल घेण्यासाठी. मनोज आणि गणेश हे 2 फिल्डर झेल पकडण्यासाठी आले होते, मात्र दोघांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह कॅच कोण घेणार आणि तिथून मात्र दोघांनी हात टाकला नाही. बघा हा चौकार किती महागात पडू शकेल. एक तर नंदकुमार पेडवेकर सेट बॅटर म्हणू शकतो, कारण सध्याच्या घडीला नंदकुमारच्या बॅटला अगदी चेंडू मिडल होतोय, त्याच्यामुळे ही विकेट किती पेनकरपडा संघासाठी महागात पडू शकेल मैदानाच्या आतमध्ये. हा येणारा वेळ आणि येणारी काळच ठरवेल. टॉस करूया आपण. उत्तम ठाकूर टीम कॅप्टन ओला स्पोर्ट्स 16 आणि चला भगत टीम कॅप्टन कांदरपडा अशोक भगत टॉस बॉक्स मध्ये आपण उभं राहायचं आहे. उत्तम भाऊ तुमची प्लेअर लिस्ट कुठे आहे? ओके चला कोणाला घेऊ टॉससाठी? उत्तम भाऊ चला या. तुम्ही तिघी ना तुम्ही तिघी त्रिमूर्ती तिघांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे टॉस करण्यासाठी. नरेश पटेल साहेब आपण तिघेही जा टॉस करण्यासाठी. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत नंदकुमार पेडवेकर लेफ्ट हँड बॅटर. नेहमीच या डावखुऱ्या त्याच्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. साई विजय स्पोर्ट्स ओवळा आगरी कोळी मैदानावर खाली बसलाय, चेंडू खाली बसलाय, बीट केले या ठिकाणी नंदकुमार पेडवेकर यांना. पहिला चेंडू मात्र विशालनं अप्रतिमरित्या हाताळलाय. नंदकुमार पेडवेकर यांना थांबवायचं आहे. 51चं टार्गेट आम्हाला डिफेन्स करायचं आहे आणि तो माणस या ठिकाणी आपण पाहिला पेनकरपडा मास्टर्स या टीमचा. काही घडामोडी आपण पाहिल्या, काही चुका घडल्या आहेत. नोडावट पहिल्यापासूनच आपण पाहतो मिसफिल्डचा आपण आजचा दिवस म्हणू शकतोय, कारण घोडबंदर संघाकडून देखील काही चुका त्या ठिकाणी घडल्या गेल्या. मात्र तो विजयी त्या घोडबंदर संघांच्या सर्व चुकांवर मात्र पांघरून टाकून गेला इतकंच म्हणणार मी. मात्र या गोष्टीकडे नक्कीच घोडबंदर संघ विचार करत, यात काही शंका नाही आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण नरेश पाटील साहेब यांना पाहू शकाल. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत आणि या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केली जाणार आहे. तिसरा सामना आजच्या दिवसातील ओवळा स्पोर्ट्स 16 वर्सेस आई भाऊदेवी कांदरपडा मास्टर्स या 2 टीमच्या दरम्यान आपण आजच्या दिवसातील तो तिसरा सामना या ठिकाणी खेळणार आहोत. गोलंदाज तयार. ज्यावेळेस देखील ऑन साइडला हुक खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे देखील फसला गेलाय. एक पुन्हा एकदा चांगला चेंडू विशालकडून. टॉस झाले त्या ठिकाणी, टॉस विन. मला वाटतं ओला स्पोर्ट्स 16 संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. आपला निर्णय लगेच क्लिअर केला की आम्ही प्रथम बॅटिंग करू. ओला स्पोर्ट्स 16 संघ बॅटिंग करणार आहे. कांदरपडा संघ तुम्हाला शतरक्षण करायचं आहे. वेलकम जयवंत पाटील मॅन विथ गोल्डन फिंगर्स. ठाणा नगरीतील एक नामवंत गुणलेखक जयवंत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. महत्वपूर्ण विकेट आणि काय तो कॅच टिपलाय अगदी बाउंड्री लाईनच्या 2 ते 3 इंच मी म्हणेल
जवळ तो कॅच टिपला गेला आणि एक महत्वपूर्ण बॅटर प्रीतम या ठिकाणी बाद झाला. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 19 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, ते तिसरं षटक. मार्तंड भैरवाचा दिवस आणि आज आपल्या कुलदैवताचा दिवस या खंडेरायाला स्मरण करूया या गीताच्या माध्यमातून. आणि मी विष्णू मुकादम यांना देखील विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चंद्रकांत न्यूमॅन फटका फसलाय, कॅच होईल का? मोठी विकेट, ही देखील मोठी विकेट. यावेळेस देखील एक चुकी पेणकरपडा टीम कडून घडली गेली आहे. पूर्ण कल्पना होती की ही जोडी किती महत्वपूर्ण आहे. नंदकुमार पेडवेकर यांच्या सोबत चंद्रकांत आलाय आणि या चंद्रकांतला बाद करण्याची सुवर्ण संधी गोलंदाज विशालनं निर्माण केली होती. मात्र आपल्या फळद्रूमध्ये त्या ठिकाणी विशालनं कॅच केलाय ड्रॉप. चंद्रकांतला एक संधी, त्यानंतर म्हणायचं गेलं नंदकुमार पेडवेकर यांना एक संधी. काय त्या संधीचं सोनं? बॅटिंगवर अवलंबून आहे, बॅटिंगवर अवलंबून आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. 51चा पाठला करतोय मीरा मास्टर्सचा संघ. नडू शकतोय हा झेल. इथे देखील फटका फसलाय की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आहे. वॉड कॅच. बघा एकदा संधी दिली होती चंद्रकांतला, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉफ्ट केला होता या चेंडूला, उंची जास्त गाठली होती, लांबी त्या ठिकाणी कमी पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी एक सुंदर असा कॅच टिपला गेला मिस्टर गोट्या यांच्याकडून आणि खेळ संपला गेला. तो म्हणजे चंदू यांचा आउट. दोन पूर्णांक 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या मीरा मास्टर्स टीमची आपण पाहू शकाल त्या ठिकाणी 22, मला वाटते 21 धावा या फळकावर लागल्या. इतकंच म्हणणार की आता कुठेतरी मात्र गाडीतला CNG संपण्यासाठी आलाय. रेड लाईट जे आहे विशाल पेडवेकर ती पेटायला सुरू झालंय. तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला तो CNG भरावा लागेल. मीरा मास्टर जया CNG रमाकांत वैर साहेब यांचा जो पंप आहे आणि बघा त्यांची तुम्हाला जर्सी पाहायला मिळते. इथे मात्र तो CNG तुम्हाला नक्कीच लोड करावा लागेल गाडीत आणि CNG तुम्ही लोड केला तर नक्कीच जे टार्गेट आहे, ज्या दिशेने तुम्हाला जायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकाल. मात्र तो पंप शोधावा लागेल आणि तो पंप अगदी वेळेवर सापडला नाही तर मागत पडू शकेल. इथे देखील चुकी, कॉलिंग नव्हती. झेल कोण घेणार? चुकी झाली होती आणि ते त्या चुकीचं भुगतान म्हणजे 2 धावा. आज कॅच ड्रॉप झालेत. बघा नंदकुमार पेडवेकर यांना चान्स, चंद्रकांत यांना चान्स, त्यानंतर म्हणायचं गेलं तर विनोदला देखील चान्स या ठिकाणी दिलाय. पेणकरपडा मास्टर्स या टीमने एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 23. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा किती करायच्या आहेत? 28. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर मला वाटतं या बघा 24 धावा आहेत खास करून मीरा मास्टर्सच्या टीमच्या. 34 धावा कंपॅरिझन आपण पाहू शकाल. 34 धावा या जवळपास पेणकरपडा या टीमच्या होत्या. मात्र 4 विकेट मीराच्या आहेत 23वर. 3 विकेट पेणकरपडा टीमच्या होते. या 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीला अखेरीस आपण ती कंपॅरिझन पाहिली. थँक्यू डिका स्पोर्ट्स. आणि बघा एका बाजूला पाहायचं गेलं तर थोडंसं वर्चस्व आहे या मॅचवर पेणकरपडा मास्टर्स या टीमचं. 12 चेंडूंचा खेळ आणि ही जोडी महत्त्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये मीरा मास्टर्स या टीमची डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीसोबत आपण ही स्पर्धा पाहतोय. डिका म्हटलं दिनेश परमार, डिका भाई आज त्यांच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. दीपक यादव
आणि खास करून मी म्हणेल विमल या कंपनीने त्याला विकत घेतला आहे. ब्रँड अँबॅसेडर आहेत दीपक यादव विमल कंपनीचे. आणि आमचे मॅन्युअल स्कोरर ऋषिकेश आहेत. अनेक वर्षापासून मला वाटतं दीपकला खास करून विमल कंपनीने विकत घेतला आहे. एक ब्रँड अँबॅसेडर आहेत दीपक विमल कंपनीचे. आणि आमचे कडू हत्ती छापचे आहेत, ओमपुरीचे आहेत का. थोडंसं मनोरंजन केलं मित्रांनो, कारण क्रिकेट देखील असणं गरजेचं आहे कडू, आणि थोडंसं मनोरंजन देखील होणं गरजेचं आहे. मॅच ऑन 12 मध्ये बनवायचे आहेत. 28 पहिला चेंडू सोडून दिला, लाईन पाहिली, मात्र आपण कुठे स्थान घेतलं आहे हे कदाचित नंदकुमार पेडवेकर विसरलेत. वेगवान चेंडू टाकला गेला होता. म्हणजेच आपण हे चौथं षटक पाहतोय. गोलंदाज त्या ठिकाणी हेमंत आहे, म्हणजे अंतिम षटक दीपककडे दिलं जाईल यात काही शंका नाही आहे. हेमंत पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. काय वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू. जवळ जवळ म्हणायचं गेलं तर या ठिकाणी नंदकुमार पेडवेकर बाल बाल बच गए. इथे खोलवर टप्पे टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि यशस्वी देखील गोलंदाज हेमंत होतोय. कारण इथे चान्स दिला जात नाहीये, कुठल्याही स्लॉटमध्ये चेंडू दिला जात नाही बॅटरला, जेणेकरून तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅटर पाडू शकेल. गुड बॉलिंग हेमंत. नंदकुमार पेडवेकर जे जवळपास बराच वेळ आतापर्यंत खेळपट्टीवर उभे आहेत. अनेक चेंडूंचा त्याने आतापर्यंत सामना केलाय आणि या खेळाडूला अक्षरशः 2 चेंडूवर त्याने बीट केलंय. पण एकदा चांगला चेंडू आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू फॉरवर्ड स्वीपर पॉइंट रिझनच्या दिशेनं. एकच धाव इथे देखील मिळणार. धावसंख्येत नक्कीच भर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 25-26 करायचे आहेत. अर्धा टप्पा ओलांडलाय मीरा मास्टर्स या टीमनं, आणि तो अर्धा टप्पा ओलांडण्यासाठी तब्बल मीरा संघाला 21 चेंडूंचा सामना करावा लागला. 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय. वेळेकडे लक्ष द्या. बघा 20 मिनिटात 4 षटकं, अन्यथा तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. विनोद समोर आहेत गोलंदाज हेमंत. गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बदल आले तर त्या ठिकाणी यूज केलं गेलं नाहीये. अगदी जागेवरून या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईस खेळायचं होतं, मात्र एक चांगला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो हेमंत यांचा. धावा मोठ्या प्रमाणात तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे 20 धावा तुम्हाला करायचे आहेत. आणि 20 धावा ज्यावेळेस तुम्हाला करायचे असतात ना, त्यावेळेस मॅक्झिमम मी तर म्हणेल 2 मोठे फटके, भले 3 नको, मात्र 2 मोठे फटके तुम्हाला कंपल्सरी मारायचे आहेत. आणि ते मात्र 2 मोठे फटके पेनकरपाडा संघाला थांबवायचे आहेत. सिंगल डबलना पेनकरपाडा संघाचा काही बिघडणार नाहीये. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका फसलाय. मागे फिल्डर आहे. 1 बॉल चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू डायव्हर्ट झाला. पडल्यानंतर चेंडूने दिशा चेंज केली, त्यामुळे मात्र चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झालेल्या आहेत. 51 टार्गेट आहे. मला 41 टार्गेट वाटलं होतं. आता खरं त्यांना 21 धावांची गरज आहे. 30 धावा या ठिकाणी फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज हा चौकार नाही आहे, हा विश्वास बुलंद करणारा हा चौकार. कारण टार्गेट कितीही मोठं असू द्या, हौसला कितना भी फासला कितना भी बड़ा होने दो, हौसला उतना बुलंद होना चाहिए. कडू सिंगल काढला गेला आहे. एकेरी धाव्याने धावा संख्या झाली आहे ती 31. 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 मध्ये 20 धावा होतील का कडू या ओळ्याच्या मैदानावर. 40 प्लसचं क्रिकेट आपण खेळतोय. उत्तम भाऊ ओळ्याच्या मैदानावर 6-34, 6-32, 6-30, 6-28.
आणि 6:34 ही धावसंख्या या मैदानानं पाहिली आहे. 40+ क्रिकेटमध्ये या मैदानानं ही धावसंख्या पाहिली. एक मॅचची ती देखील मॅच झाली नव्हती. मात्र ही मोठी धावसंख्या शेवटच्या या 6 चेंडूमध्ये बनवायची आहे आणि या मैदानानं ती धावसंख्या खास करून पाहिली आहे आत्तापर्यंत 40+ क्रिकेटच्या रेकॉर्डनुसार. मात्र या मैदानावर जो रेकॉर्ड आहे तो म्हणजे विकेटचा रेकॉर्ड. विजय ठाकूर मॅन फ्रॉम साई विजय स्पोर्ट्स ओळा स्पोर्ट्स ओळा लेजेंडरी खेळाडू. एका स्पर्धेमध्ये 8 विकेट आणि उत्तम भाऊ या मैदानावर आतापर्यंत 8 विकेट कुठल्याही गोलंदाजानं काढल्या नाही आहेत. बेस्ट बॉलर दिस टुर्नामेंट 2022चा तो काळ उत्तम भाऊ होता. या आठवणी आहेत सर्व. यस, मेघनाथला देखील पारितोषिक भेटलं होतं त्या स्पर्धेमध्ये, कारण ओळा स्पोर्ट्स ओळा आणि कोळशेत या 2 टीममध्ये तो सामना रंगला होता. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस फॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. म्हटलं ना की जे काही करायचं आहे ते हेमंत यांच्या गोलंदाजीवर तुम्हाला करायचं आहे. शेवटचा षटक असेल ते दीपककडे, आणि दीपककडे व्हरायटी आहे, दीपककडे क्वालिटी आहे आणि दीपककडे क्वांटिटी देखील आहे. कमी धावा हाताळणारा गोलंदाज आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. समोर नंदकुमार पेडवेकर आहेत. कांदारपडा संघ मॅच संपल्यानंतर तुम्हाला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका, जोरकस फटका आहे. मिड विकेट डीपला चेंडू डाऊन द ग्राउंड ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मला वाटतं विशाल आहेत. एके दुःखे से कुछ बनने वाला नाहीये. बघा, ज्यावेळेस तुम्ही मीरा गावातून निघाले ना, आता मात्र पूर्वी सकाळी ट्रॉफिक नव्हती त्यामुळे गोडबंद संघ अगदी वेगळीवर आलाय. आता बंद झालाय, आता ट्रॅफिक जाम झालाय. रस्त्याचा प्रवास तुम्हाला परवडणार नाहीये. आता या ठिकाणी यायचं असेल तुम्हाला तर एक तर तुम्हाला उशीर यायला, आता तुम्हाला लवकर यायचं असेल तर कुठेतरी फ्लाईट मोडवर जावं लागेल. वरून प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळाय. इथे देखील फक्त 1 धाव. धावा झालेल्या आहेत त्या किती पाहिजे 3 चेंडू 17 धावा. मॅच संपली नाही. नंदकुमार पेडवेकर यांच्यामध्ये धमक आहे, क्वालिटी आहे, त्या कॅपिबलचा खेळाडू आहे. 3-17ची मॅच. डेड ऑन स्पॉटचा चेंडू. थोडंसं चार्ज करण्याचा मी प्रयत्न केला होता नंदकुमार पेडवेकर यांना, मात्र कौतुक गोलंदाजाचं या ठिकाणी, कारण हा कोळवा टप्प्याचा चेंडू टाकला होता दीपकनं. आता मात्र पूर्णतः मॅच आपल्या बाजूने खेचले आहे पेनकरपडा मास्टर्स या टीमनं. व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल. यावेळेस खास करून विनोदसाठी ऑफ ब्रेक, फ्लाईट ठेवली होती, वेग थोडासा कमी केला होता. या सगळ्या क्वालिटी आपण या चेंडूमध्ये पाहिल्या दीपकच्या. मात्र लाईन खराब, व्हाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. ऑन साईडला फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं गेलं. धाव कुठलीही काढली जात नाही, कारण पूर्ण कल्पना आहे की आत्ता आपण पराभवाच्या छायेत गेलोय. मात्र जाता जाता काय होईना, जरी आपण पराभव स्वीकारला आहे तरी मात्र मला एक धमाका करून या मैदानातून बाहेर पडायचं आहे. हा प्रयत्न विनोदचा आहे, मात्र धमाका करता आला नाही आहे. इथे देखील झेल सुटलाय आणि मी तर म्हणेल खेळ संपलाय. मीरा मास्टर्स संघ या ठिकाणी पराभूत होतोय. पेनकरपडा संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन पेनकरपडा मास्टर्स. हार्ड लक अँड बॅड लक मीरा मास्टर्स. चला या आपण लगेच जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या मॅचचा हिरो 51 धावा आपण फलकावर पाहिल्या. मात्र उत्तम दर्जाची बॅटिंग या ठिकाणी नक्कीच गणेशनं देखील केल्या आहेत. 14 धावा गणेशनं कुठल्या आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर आपण मॅच समोर पाहू शकाल. गोलंदाजीच्या बद्दल म्हणायचं गेलं तर एका बाजूला आपण पाहिलं तर विशाळनं देखील 4 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्यात. तिथून कुठेतरी मॅच थोडीशी टर्न झाली होती, त्याच्यामुळे या काही बाबी नक्कीच चेक केल्या जातील.
गणेश खेळ आहे ना मॅचमध्ये आणले ना गणेश विशाला दिला बॉलिंग हायस्कूलची मॅच आहे ना 50 नो पुरीची